नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीच्या आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण टीईटी पेपर 1 आणि 2 मधील विज्ञानासाठी हमखास गुण मिळवून देणारा आणि अतिशय रंजक असा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे मानवी पचन संस्था. हा असा टॉपिक आहे ना, ज्यावर परीक्षेत 100% प्रश्न विचारले जातातच. अन्न खाण्यापासून ते पचण्यापर्यंतचा हा जो जैविक प्रवास आहे, तो जर आपण आज अचूक समजून घेतला तर परीक्षेतले तुमचे महत्त्वपूर्ण गुण अगदी खिशात आहेत असं समजा. हा सगळा प्रवास आपल्या शरीरात कसा चालतो हे जाणून घ्यायला नक्कीच मजा येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या विश्लेषणाची रूपरेषा पाहूया. आपण आधी पचन संस्थेची ओळख करून घेऊ, त्यानंतर मुखापासून जठरापर्यंतचा आणि तिथून पुढे लहान व मोठ्या आतड्यातला प्रवास पाहू. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीईटी परीक्षेसाठीचे काही प्रो टिप्स आणि मागील वर्षांचे प्रश्न सोडवू. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, पचन संस्थेची ओळख, ज्याला आपण शरीराचं ऊर्जा इंजिन म्हणू शकतो. पचन म्हणजे नक्की काय हो? बघा, आपण जे जेवण जेवतो ना, त्यातले अन्नाचे कण खूप मोठे आणि गुंतागुंतीचे असतात. ह्या जटिल कणांचं लहान आणि सरळ कणांमध्ये रूपांतर करण्याची रासायनिक प्रक्रिया म्हणजेच पचन. आपलं रक्त फक्त याच साध्या कणांना शोषून घेऊ शकतं बरं का, आणि त्यातूनच मग शरीराच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते. हा एक अत्यंत भन्नाट असा रासायनिक आणि यांत्रिक प्रवास आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेचे 5 मुख्य टप्पे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने हे मराठी शब्द अगदी तोंडपाठ असायला हवेत. अन्नाला शरीरात घेणे म्हणजेच अंतःग्रहण, त्यानंतर अन्नाचे पचन होणे, पचलेले अन्न रक्तात शोषले जाणे म्हणजेच अभिशोषण, रक्तातून ते शरीरभर वाहून नेणे म्हणजेच सात्मीकरण, आणि न पचलेले उरलेले अन्न बाहेर टाकणे म्हणजेच बहिक्षेपण. आता वळूया प्रत्यक्ष प्रवासाकडे, मुखापासून जठरापर्यंतचा प्रवास. इथूनच पचनाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. अन्नाचा घास तोंडात घेतल्या घेतल्या सगळ्यात पहिलं काम कोण करतं? साहजिकच आपले दात. माणसाला आयुष्यात 2दा दात येतात. लहानपणी 20 दुधाचे दात असतात जे पडून जातात आणि त्यांच्या जागी 32 कायमस्वरूपी दात येतात. परीक्षेसाठी 2, 1, 2, 3 हे दातसूत्र लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पटाशीचे, सुळे, उपदाडा आणि दाढा. आणि हो, दातांवरील इनामेल हा कॅल्शियमने बनलेला शरीरातील सर्वात कठीण भाग आहे, हे अजिबात विसरता कामा नये. दात अन्नाचे तुकडे करत असतानाच तिथे लाळ मिसळते, आणि तुम्हाला माहितीये का, या लाळेची स्वतःची अशी एक सुपर पॉवर आहे. ती अन्नाची एकदम मऊ पेस्ट बनवते, जेणेकरून ते सहज गिळता येईल. यात हिस्टॅटिन नावाचं विकर असतं, जे अन्नातील जंतूंना मारण्याचं काम करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमायलेज, जे पिष्टमय पदार्थांचं म्हणजेच जटिल कर्बोदकांचं साध्या साखरेत विघटन करतं. म्हणजेच रासायनिक पचनाची सुरुवात तोंडातूनच होऊन जाते. तोंडातून अन्न घशात जातं. आता मला सांगा, कधीकधी जेवताना हसल्यावर आपल्याला अचानक ठसका का लागतो? कारण घशात एपिग्लॉटिस नावाचा एक पडदा असतो, जो अन्नाला चुकून श्वासनलिकेत जाण्यापासून रोखतो. घशातून हे अन्न ग्रासिका किंवा इसोफेगसमध्ये येतं. इथे कोणतंही पचन होत नाही, तर पेरिस्टॉल्सिस या स्नायूंच्या आकुंचनामुळे अन्न फक्त हळूहळू खाली जठराकडे ढकललं जातं. आता इथे थोडं लक्षात द्या, कारण हा एक एक्झाम अलर्ट आहे. जठरात पोचल्यावर अन्नावर सगळ्यात मोठी प्रक्रिया होते. जठराचा सामू किंवा पीएच तब्बल 1.5 पर्यंत खाली येऊ शकतो. विचार करा, याचाच अर्थ जठरात अत्यंत तीव्र आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक वातावरण तयार होतं. जठराची ही आतली बाजू म्हणजे एक भन्नाट केमिकल फॅक्टरीज आहे. इथे मुख्यत्वे प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं पचन होतं. पेप्सिन हे प्रथिनांना अमिनो आम्लात बदलतं. लहान मुलांमध्ये दुधातील प्रथिने पचवण्यासाठी रेनिन असतं. हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच HCl जंतू मारतं आणि माध्यम आम्लधर्मी बनवतं. आता या एवढ्या तीव्र आम्लापासून जठराच्या आतल्या भिंतीचं रक्षण करण्यासाठी म्युकस असतं. आणि लायपेज काही प्रमाणात मेदांचं म्हणजेच फॅट्सचं पचन करतं. पुढचा टप्पा म्हणजे लहान आणि मोठे आतडे. हा पचनाचा आणि शोषणाचा सर्वात महत्त्वाचा आणि कोअर भाग आहे. आता इथे बऱ्याच जणांचा खूप गोंधळ उडतो. लहान आतडे हे नावालाच लहान असतं. प्रत्यक्षात ते शरीरातलं सर्वात लांब आतडं आहे, सुमारे 6 ते 7 मीटर. पण त्याचा व्यास किंवा गोलाई कमी असल्यामुळे त्याला लहान म्हणतात. इथेच अन्नाचं मुख्य पचन आणि शोषण होतं. ह्या उलट मोठे आतडे लांबीला फक्त 1.5 मीटर असतं, पण त्याचा व्यास मोठा असतो. इथे पचन होत नाही, तर न पचलेल्या अन्नातून पाणी आणि औषधे शोषली जातात आणि विष्ठा तयार होते. लहान आतड्यात पचनाचा वेग वाढवण्यासाठी 2 अतिशय महत्त्वाची रसायने बाहेरून येतात.
यकृताकडून म्हणजे लिव्हरकडून पित्तरस येतो, जो माध्यम आम्लारीधर्मी बनवतो आणि मेदांचे विघटन करतो. तसेच जठराच्या मागील स्वादुपिंडातून स्वादुपिंड रस येतो. यात अमायलेज कर्मोदके पचवतं, ट्रिप्सिन प्रथिनांना पचवतं आणि लायपेज मेदांना पचवतं. हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं की लहान आतड्यात पचनाची क्रिया किती वेगाने आणि सर्वंकष होते. आता पचन तर पूर्ण झालं, पण हे सगळं रक्तात जाणार कसं? लहान आतड्याच्या आतल्या भिंतीवर बोटांसारख्या असंख्य सूक्ष्म रचना असतात, ज्यांना विलिया किंवा उर्वास म्हणतात. यांच्या आत अगदी लहान रक्तवाहिन्या असतात. यामुळे आतड्याचं पृष्ठफळ प्रचंड वाढतं आणि पचलेलं अन्न अत्यंत वेगाने रक्तात शोषून जाऊन सात्मीकरणासाठी शरीरभर पाठवलं जातं. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे, टीईटी प्रो टिप्स आणि मागील वर्षांचे प्रश्न. तुमची तयारी किती पक्की आहे हे इथेच समजेल. पेन आणि वही तयार ठेवा, कारण ह्या प्रोटिप्स परीक्षेत थेट मार्क मिळवून देणार आहेत. पहिली गोष्ट, जठरात मुख्यत्वे प्रथिनांचे पचन होते. अन्नाचे पचन संपूर्णपणे लहान आतड्यात पूर्ण होते. पचनाचे माध्यम जठरातील आम्लधर्मीमधून लहान आतड्यात गेल्यावर आम्लारीधर्मी किंवा अल्कलाईन बनते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी, औषधे आणि अल्कोहोल यांचे शोषण थेट जठरातूनच होते. त्यासाठी लहान आतड्याची वाट पाहिली जात नाही. चला आता बघूया मागच्या वर्षी आलेला एक प्रश्न. स्निग्ध पदार्थांचे म्हणजेच मेदांच्या पचनासाठी कारणीभूत असणारं विकर कोणतं? थोडा विचार करा बरं. अगदी बरोबर, याचं उत्तर आहे लायपेज. हे नाव कायम लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, लहान आतड्यात पचनाची क्रिया कोणत्या माध्यमात होते? आपण मगाशीच पाहिलं होतं की पित्तरस आणि स्वादुपिंड रसामुळे माध्यमात काय बदल होतो? होय, याचं अचूक उत्तर आहे अल्कली म्हणजेच आम्लारीधर्मी माध्यम. आणि हा तिसरा आणि थोडासा ट्रिकी प्रश्न, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? इथे घाईघाईत एकूण कायमस्वरूपी दातांची संख्या लिहायची नाहीये बरं का. याचं अचूक उत्तर आहे 20. जे दुधाचे दात असतात ते पडून त्यांच्या जागी नवीन दात येतात. शेवटचा टप्पा, सारांश आणि पुढची दिशा. या पूर्ण प्रवासाचा आपण एकदा अंतिम आढावा घेऊया. आज आपण हा जो संपूर्ण प्रवास पाहिला तो एकदा पटकन रिवाइंड करूया. अन्नाचा प्रवास मुखातून सुरू होतो, जिथे यांत्रिक आणि रासायनिक पचन होतं. त्यानंतर ते ग्रासिकेतून जठरात पोचतं, जिथे प्रथिनांवर प्रहार होतो. तिथून लहान आतड्यात अन्नाचं मुख्य पचन आणि शोषण पूर्ण होतं. आणि शेवटी न पचलेलं अन्न मोठ्या आतड्यात जाऊन तिथून गुदद्वारावाटे शरीराबाहेर टाकलं जातं. तर मित्रांनो, हे होतं मानवी पचन संस्थेचं संपूर्ण आणि टीईटी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं विश्लेषण. जर आजचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल आणि फायद्याचं वाटलं असेल तर नक्की लाईक करा. अशाच दर्जेदार आणि हमखास गुण मिळवून देणाऱ्या तयारीसाठी स्टडी मास्टर मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपले रोजचे विज्ञानाचे वर्ग असेच धडाक्यात सुरू राहतील. जाता जाता एवढंच सांगेन, अभ्यासाचं ओझं बाळगू नका, तर त्यातला आनंद शोधा. हा जैविक प्रवास अचूक समजून घ्या आणि त्याचं रूपांतर टीईटी परीक्षेच्या यशोगाथेत नक्की करा. पण एकदा विचार करा, आपण खाल्लेल्या साध्या वर्णभातातून शरीर इतकी प्रचंड आणि गुंतागुंतीची ऊर्जा कशी निर्माण करत असेल, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विश्लेषणात. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.